अमृतासमान गुणधर्म असलेल्या जांभळांपासून आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी पाहूयात। सर्वात आधी पाव किलो जांभळं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली। भरपूर विटॅमिन्स असलेली ही बहुगुणी जांभळे यापासून आपण आरोग्यवर्धक आईस्क्रीम तयार करूयात। हा अशा प्रकारे वरचा गर सुरीने काढून घ्यायचा आणि बी काढून टाकायची। हे बघा, अशा प्रकारे सगळ्या जांभळांचा गर काढून घेतलाय। आता हा गर मिक्सरच्या भांड्यात घेऊयात। आता हा मिक्सरला फिरवून याचा पल्प तयार करून घेऊयात। ही अशा प्रकारे पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग ही पॅनमध्ये किंवा कढईत घेऊन यात 1 वाटी साखर घालूयात। आता ही कढई गॅसवर ठेवून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। चमच्याने ढवळत साखर यात मिक्स करून घ्यायची। हळूहळू साखर विरघळायला लागेल। यात आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊयात। आता याला हळूहळू उकळी यायला लागेल। हे अशा प्रकारे छान उकळी यायला द्यायची, जास्तही उकळायची नाही। थोडे दाटसर दिसायला लागले की गॅस बंद करायचा आणि मग हे मिश्रण थंड करून घ्यायचे। थंड झाल्यावर आपोआपच थोडा दाटसर होईल। आता आईस्क्रीम बनवण्यासाठी अर्धा लिटर दूध गॅसवर पातेल्यात गरम करायला ठेवले। त्यात अर्धा वाटी साखर घातली आणि मग एका वाटीत 4 चमचे दूध घेऊन त्यात 2 चमचे कॉर्नस्टार्च घेऊन त्याची स्लरी करून ती दुधात ओतली। आता हे छान दाटसर होईपर्यंत उकळून घेतले आणि पूर्ण थंड करून घेतले। पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काढून ओतून घेतले। मग त्यात 1 वाटी मिल्क पावडर घातली आणि मिक्सरला फिरवून घेतले। आता यातले पाव वाटी मिश्रण पांढऱ्या रंगातच बाजूला काढून ठेवले। मग बाकीच्या दुधात आपण तयार केलेले जांभूळ सिरप 2 ते 3 चमचे घालून घेतले। मिक्सरला फिरवून घेतले। त्यामुळे याला आता फिकट जांभळा रंग आला आहे। आता यापासून आपण थोडे पांढरे फिकट जांभळे, दाट गडद जांभळे अशा रंगाचे आईस्क्रीम तयार करूया। तुम्ही एकाच फिकट रंगात किंवा दाट रंगात तयार करू शकता। 2 हवाबंद बाउलमध्ये हे तयार करणार आहे। पहिल्या बाउलमध्ये पांढरा आणि फिकट जांभळा रंग आणि मग जांभळाचे सिरप घालून त्याला झाकण लावून बंद करून घेतले। मग दुसऱ्या बाउलला तळाला गडद जांभळ्या रंगाचं सिरप लावून घेतलं। मग त्यात फिकट रंगाचे दूध ओतून घेतले आणि मग त्यात जांभळाचं सिरप अधेमध्ये सोडलं आणि झाकण बंद करून घेतलं। उरलेल्या मिश्रण हे असे आईस्क्रीम मोल्डमध्ये ओतून घेतले। त्यापासून आईस्क्रीम कँडी तयार करूयात। ही लहान मुलांना फार आवडते। आता हे सगळे डबे फ्रीजमध्ये 8 ते 10 तासासाठी ठेवून देऊयात। तुम्ही हे रात्रभर सुद्धा ठेवू शकता। सकाळी हे सगळे डबे बाहेर काढून देऊयात। हे बघा, किती छान आईस्क्रीम तयार झालं आहे। इतकं पौष्टिक आणि चविष्ट आईस्क्रीम तुम्हालाही आवडेल। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा।